पाचोरा येथे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचे जनक डॉक्टर कपिल कापडणीस यांचे आरोग्य महाशिबिराचे आयोजन। नाशिक येथील सुप्रसिद्ध डॉक्टर कपिल कापडणीस यांचे पाचोरा येथे मेडिनोवा शताब्दी हॉस्पिटल नाशिक आणि जॉन्सन्स अँड जॉन्सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच पाचोरा येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध डॉक्टर कपिल कापडणीस नाशिक व त्यांच्या मेडिनोवा शताब्दी हॉस्पिटलच्या सहकार्याने रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट विषयी माहिती व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सदरचे शिबिर भडगाव रोडवरील सुनील नेत्रालय या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। यात माफक दरात रुग्णांची तपासणी केली जाणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर वर्ल्ड लीडिंग जॉन्सन्स अँड जॉन्सन्स रोबोट इम्पोर्टेड इम्प्लांट रोबोट द्वारे सांधे रोपण केले जाते। त्याचप्रमाणे गुडघ्याचे स्नायू, गुडघ्यांचा वाक सरळ करणे, सांधे रोपण याची तपासणी करण्यात येणार आहे। आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ आणि प्रशिक्षित स्टाफ या त्रिवेणी संगमासोबत आपुलकी आणि माणुसकीचा स्पर्श असलेल्या मेडिनोवा शताब्दी हॉस्पिटलने रुग्णसेवेत अनेक नवे आयाम स्थापित केले आहे। नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच मुंबई नाका येथे असलेल्या हे 105 बेडचे हॉस्पिटल 25,000 स्क्वेअर फूट एवढ्या जागेत विस्तारलेले आहे। आजपर्यंत 15,000 पेक्षा जास्त रुग्णांना उपचार करून उत्तर महाराष्ट्रातील एक आश्वासक हॉस्पिटल बनले आहे। मेडिनोवा शताब्दी हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वाधिक ॲडव्हान्स मिनिमल इन्व्हेसिव्ह जॉईंट रिप्लेसमेंट तंत्र उपलब्ध असून त्यामुळे अनेकांना सफल गुडघे रोपण करून पुन्हा त्यांचे नियमित आयुष्य व दिनचर्या जगता येत आहे। यासोबत 6 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग, डायलिसिस विभाग, बालरोग विभाग, कैथलॅब विभाग यासोबत 40 पेक्षा अधिक मेडिक्लेम, कैशलेस व TPA सुविधा उपलब्ध आहे। तसेच शासनाच्या महात्मा फुले व आयुष्य भारत या योजनांचा देखील समावेश आहे। यासाठी परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल मराठा सेवा प्रतिष्ठान व सुनील नेत्रालय पाचोरा यांनी केले आहे। अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।